रेणुका मातेच्या आरतीने प्रचाराचा शुभारंभ। महिला उमेदवारांच्या हस्ते रेणुका मातेची विधिवत आरती। केडगाव येथील प्रभाग क्रमांक 16 मधील महिला उमेदवारांच्या हस्ते रेणुका मातेची विधिवत आरती करून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रभाग 16 मधील अधिकृत उमेदवार सौ सुनेताताई महेंद्र कांबळे, सौ वर्षाताई सुजित काकडे, श्री विजय मोहन पठारे, श्री ज्ञानेश्वर अमोल शिवाजी येवले हे रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक झाले। उमेदवारांनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य, सुख समृद्धी तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली। नागरिकांचा आशीर्वाद आणि पाठिंबा लाभत असून विकासाभिमुख व पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले। आज या ठिकाणी आपण सर्व उमेदवार मिळून आई जगदंबेच्या चरणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा दोन्ही मिळून आपण प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे। आणि या प्रचाराचा नारळ फोडण्याकरिता केडगावचे बरेचसे ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे महिलांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। आई जगदंबेच्या चरणाला नतमस्तक होऊन आज आपण ज्या पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत आणि लोकांचा जसा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे तसाच प्रतिसाद इथून पुढच्या काळातही मिळत राहो अशी आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करते। प्रभाग क्रमांक 16 अनुसूचित जाती महिला या जागेसाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीता महेंद्र कांबळे, सौ वर्षाताई सुजित काकडे तसेच श्री विजय मोहन पठारे, श्री ज्ञानेश्वर अमोल शिवाजी येवले असा आमचा पॅनल आहे। तरी सर्व नागरिकांनी आणि केडगाव ग्रामस्थांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि प्रचंड बहुमताने विजय करावा अशी मी त्यांना विनंती करते। धार्मिक व सामाजिक वातावरणात सुरू झालेल्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी आरतीसाठी प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई महेंद्र कांबळे, सौ वर्षाताई सुजित काकडे, श्री विजय मोहन पठारे, श्री ज्ञानेश्वर अमोल शिवाजी येवले अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करण्यास आलो आहे। आज प्रचाराचा शुभारंभ करून आम्हाला भरघोस मताने विजय करावा हीच विनंती। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर।